नमस्कार, जनवार्तामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। सर्वप्रथम पाहूया ठळक बातम्या। राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 120व्या तुकडीचा दीक्षांत समारंभ संपन्न। देशाच्या परराष्ट्रीय धोरणात सत्ताधारी पक्ष बदलला तरी अटल बिहारी वाजपेयी यांनी आपल्या नेतृत्वाने या धोरणाला एक दिशा देऊ केली। भाजपचे प्रवक्ते आणि खासदार प्रकाश जावडेकर यांचं प्रतिपादन। नोबल हॉस्पिटलमध्ये महिलेला गर्भावस्थेत चुकीचं रक्त दिल्याने लहान बाळाचा मृत्यू तर महिलेच्या प्रकृतीवरही परिणाम झाल्याचा बाळाच्या वडिलांचा दावा। रेशनिंगच्या दुकानासाठी जागा उपलब्ध करण्याबाबत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष अमर कोरे यांचे पालिका आयुक्त महेश पाठक यांना निवेदन। सावरकरांच्या नावाने पुरस्कार मिळणं हे भाग्य असून आता ऑस्कर नाही मिळाला तरी चालेल, प्रसिद्ध अभिनेते शरद पोंक्षे यांची भावना। घरातील झाडांची काळजी घेण्यासाठी वॉटर स्मार्ट पॉट या आधुनिक कुंड्या बाजारात होणार उपलब्ध। आणि संधीसाधू जनता दल आणि जनता पक्षाला सांभाळून घेण्याच्या चुकांमुळे समाजवादी पक्षाची वाताहत झाली, ज्येष्ठ समाजवादी नेते पन्नालाल सोराणा यांचं मत। राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 120व्या तुकडीचा दीक्षांत समारंभ थाटात संपन्न झाला। भारतीय नौसेना प्रमुख ॲडमिरल निर्मल वर्मा यांच्या उपस्थितीत हा दीक्षांत संचालन समारंभ पार पडला। यामध्ये 325 कॅडेट्सनी सहभाग घेतला। यावेळी पुण्याच्या निखिल प्रभूने याला सुवर्ण पदक देऊन सन्मानित करण्यात आले। यावेळी बोलताना वर्मा म्हणाले, सुरक्षा हा आमच्यासाठी कायमच एक महत्त्वाचा मुद्दा ठरला आहे। खास करून 26/11च्या घटनेनंतर जी पावले उचलली गेली त्याचा आता फायदा होतो आहे। मासेमारांना नौसेनेने आपले डोळे आणि कान बनवल्याने खूप बातम्या मिळतात। यावेळी वायुसेनेच्या वतीने सारंग हेलिकॉप्टर्स आणि सुखोई विमानांची थरारक प्रात्यक्षिके दाखवण्यात आली। देशाच्या परराष्ट्रीय धोरणात सत्ताधारी पक्ष बदलला तरी अटल बिहारी वाजपेयी यांनी आपल्या नेतृत्वाखाली या धोरणाला एक दिशा दिली, असे प्रतिपादन भाजपचे प्रवक्ते आणि खासदार प्रकाश जावडेकर यांनी केले। सरहद रिसर्च सेंटर फॉर काउंटर टेररिझम कॉन्फ्लिक्ट अँड पीस मॅनेजमेंट आणि रौनक प्रतिष्ठानच्या वतीने भारत पाकिस्तान चीन संबंध आणि अटल बिहारी वाजपेयी यांचे योगदान या विषयावर चर्चासत्रात जावडेकर बोलत होते। जावडेकर म्हणाले, दोस्त को चुन सकते हो, पडोसी को नहीं, असे एका ठिकाणी वाजपेयी यांनी म्हणले होते। अशा शेजाऱ्याबरोबर झगडत राहायचे की सौहार्दपूर्ण संबंध ठेवायचे हे ठरवावे लागते। वाजपेयींच्या काळात केवळ पाकिस्तानच नाही तर चीन, बांगलादेश, नेपाळ, भूतान, म्यानमार अशा सर्वच शेजारील देशांशी संबंध सुधारण्यावर त्यांनी भर देऊन यश मिळवले। नथुला पास ही सीमा व्यापारासाठी खुली करण्याचा निर्णय घेतला, त्यामुळे आज चीन बरोबरच्या व्यापारात प्रचंड वाढ झाली आहे। मुशर्रफ यांच्या बरोबरच्या आग्रा भेटीत काश्मीर हा मुख्य मुद्दा न ठेवता दहशतवादावर भर देण्यास पाकिस्तानाला राजी केले। चीन बरोबर मैत्रीपूर्ण संबंध वाढविताना त्यांनी सिक्कीम भारताचा भाग असल्याचे मान्य करून घेतले। त्याचवेळी त्यांनी तिबेट हा चीनचा भाग असल्याचे मान्य केल्यावर त्यांच्यावर टीका झाली होती, पण ती अनाठायी होती, असेही जावडेकर यांनी सांगितले। ज्येष्ठ पत्रकार जतीन देसाई म्हणाले की पाकिस्तानची परराष्ट्र भूमिका ठरविताना केवळ राजकीयच नाही तर संरक्षण, गुप्तचर तसेच आंतरराष्ट्रीय दबावाचा मोठा सहभाग असतो। प्राध्यापक अजित अभ्यंकर म्हणाले, आपल्या देशाचे परराष्ट्रीय धोरण हे कधीही व्यक्तिकेंद्रित नव्हते। भारत, पाकिस्तान, चीन संबंधात अमेरिका हा चौथा पक्ष अदृश्य आहे, असेही त्यांनी नमूद केले।
नोबेल हॉस्पिटलमध्ये महिलेला गर्भावस्थेत चुकीचे रक्त दिल्याने बाळाचा मृत्यू झाला, तर महिलेच्या प्रकृतीवरही परिणाम झाल्याचा दावा बाळाच्या वडिलांनी केला आहे. हडपसर येथील नोबेल हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी रक्ताची योग्य तपासणी न केल्याने बाळाच्या आईला गर्भावस्थेत चुकीचे रक्त देण्यात आले, असा दावा शास्त्रज्ञ आणि सिरम इन्स्टिट्यूटमध्ये कामाला असलेले बाळाचे वडील जिग्नेश जोशी यांनी केला. डॉक्टर जिग्नेश यांची पत्नी डॉक्टर पूजा या सिकल सेलच्या पेशंट आहेत. त्यामुळे त्यांनी घरापासून जवळच असलेल्या नोबेल हॉस्पिटलमध्ये नाव नोंदवले होते. त्यांना अपचन आणि वेदना होत असल्याने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. परंतु तेव्हा म्हणजे 7व्या महिन्यापर्यंत बाळाची प्रकृती अगदी व्यवस्थित असल्याचा दावाही त्यांनी केला. परंतु त्यावेळी रक्ताची आवश्यकता आहे असे सांगून 2 वेळा त्यांना रक्त देण्यात आले आणि तेव्हापासूनच त्यांची प्रकृती झपाट्याने बिघडण्यास सुरुवात झाली. यातच बाळाचा जन्म झाला. त्या चुकीच्या रक्ताचा परिणाम बाळावर झाला. बाळालाही दुसऱ्या दिवशी रक्त देण्यात आले. उपचार सुरू असतानाच बाळाचा 3ऱ्या दिवशी मृत्यू झाला. बाळाच्या आईला सिकल सेलचा त्रास असला तरी बाळाला हा त्रास नव्हता असे त्याच्या वैद्यकीय अहवालावरून स्पष्ट होत आहे, असेही त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळेच हा मृत्यू झाल्याचे त्यांनी सांगितले. परंतु नोबेल हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर दिलीप माने यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, पेशंटला रक्त देण्यापूर्वी रक्ताचे क्रॉस मॅच करण्यात आले होते. बाळाचा जन्म 7व्या महिन्यातील असल्याने त्याचा मृत्यू झाला असेही त्यांनी सांगितले. रेशनिंगच्या दुकानांसाठी महिलांना जागा उपलब्ध करण्याबाबत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष अमर कोरे यांनी पालिका आयुक्त महेश पाठक यांना निवेदन दिले. झोपडपट्टी पुनर्वसन अंतर्गत सध्या पुणे शहर तसेच पिंपरी चिंचवड क्षेत्रामध्ये झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प चालू आहे. या दोन्ही क्षेत्रातील झोपडपट्ट्यांमध्ये महिला बचत गट, स्वयंसहायता गट तसेच अंगणवाड्याही मोठ्या प्रमाणात कार्यरत आहेत. यांचे सबलीकरण आणि सक्षमीकरण करण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्य शासनाच्या माध्यमातून अनेक योजना उपलब्ध करून दिल्या असून या गटांना सार्वजनिक धान्य वितरण तसेच रॉकेल वितरणाचे परवाने देऊ केले आहेत. या योजनेअंतर्गत अर्ज दाखल करताना या गटांना रेशनिंगच्या दुकानासाठी जागा उपलब्ध असल्याचे पुरावे सादर करावे लागणार आहेत. परंतु स्वतःच्या कामांसाठीच पुरेशी जागा उपलब्ध नसताना दुकानासाठी लागणारी जागा कशी निर्माण करावी असा प्रश्न त्यांच्यापुढे उभा राहिला आहे, अशी माहिती राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष अमर कोरे यांनी पालिका आयुक्तांना दिलेल्या निवेदनात दिली आहे. या भागातील अंगणवाड्यांची ही स्थिती याहून वेगळी नाही. तरी आयुक्तांनी या पुनर्वसन प्रकल्पाअंतर्गत असलेल्या झोपडपट्ट्यांमधील गटांना दुकानासाठीची जागा उपलब्ध करून द्यावी असेही कोरे यांनी निवेदनात म्हणले आहे. तर पालिका आयुक्त महेश पाठक यांनीही सदर मागणी मान्य करून जागा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन कोरे यांना दिले. शोभा प्रकाश वाळंजकर, मी सावली बचत गटातनं सगळ्या महिलांबद्दल बोलत आहे की आम्ही मागे 2 वर्षापूर्वी अर्ज दिला होता इथे रेशनिंग कार्डासाठी. ते लायसन्स आम्हाला काही मिळालं नाही. त्यावेळेस जागेची अडचण होती आम्हाला. तर आता आम्ही ज्या झोपडपट्टी पुनर्वसनमध्ये राहतो तिथं आता आम्हाला बिल्डरनी जागा द्यावी दुकानासाठी आणि लायसन एक द्यावा सरकारने, एवढी आमची मागणी पूर्ण करावी. सावरकरांच्या नावाने पुरस्कार मिळणं हे भाग्य असून आता ऑस्कर नाही मिळालं तरी चालेल, अशी भावना प्रसिद्ध अभिनेते शरद पोंक्षे यांनी व्यक्त केली. भारताला अनेक समस्यांनी घेरले आहे. त्यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकरांचे विचार अंमलात आणणे हाच त्यावरचा उपाय आहे. सावरकर हे आपले दैवत आहे. म्हणूनच हा पुरस्कार स्वीकारताना मला खूप आनंद होत आहे, असे अभिनेते शरद पोंक्षे म्हणाले. सावरकरांच्या जयंतीनिमित्त निनाद संस्थेतर्फे देण्यात येणाऱ्या पुरस्कार समारंभाच्या वेळी ते बोलत होते. यावेळी प्राध्यापक डॉक्टर शहना नवलगुणकर यांच्या हस्ते पोंक्षे यांना राष्ट्रसंजीवक स्वातंत्र्यवीर सावरकर पुरस्कार देण्यात आला. प्रसिद्ध निवेदक सुधीर गाडगीळ, उद्योगपती अनिल गानू, विश्रामबाग क्षेत्रीय कार्यालयाचे अधिकारी सुनील केसरी, नगरसेविका शुभदा जोशी, उदय जोशी आदी यावेळी उपस्थित होते. पोंक्षे पुढे म्हणाले, प्रखर राष्ट्रभक्ती, हिंदुत्व हे सावरकरांचे विचार समाजात पोहोचवण्यासाठी कोणीतरी उभे राहायला हवे आणि म्हणूनच त्या भावनेतून मी कार्य करत आहे. मी नथुराम गोडसे बोलतोय या नाटकाविषयी बोलताना ते म्हणाले, नाट्यसृष्टीत अनेक कलाकार असूनही नथुराम गोडसे यांची भूमिका पार पाडण्याची जबाबदारी माझ्यावर आली. या नाटकाच्या प्रयोगाच्या वेळी मला अनेक धमक्या आल्या, पण आपण त्याला घाबरलो नाही, असेही ते म्हणाले. डॉक्टर नवलगुणकर म्हणाले, पोंक्षे यांना मिळालेला पुरस्कार त्यांच्यातील गुणवत्तेला मिळालेला आहे. सावरकरांनी दिलेला राष्ट्रवादाचा मंत्र समाजापर्यंत पोहोचवण्याचे काम ते करीत आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उदय जोशी यांनी केले, तर अमित जोशी यांनी आभार मानले. कार्यक्रमानंतर मी नथुराम गोडसे बोलतोय या नाटकाचा प्रयोगही झाला.
परमेश्वर सुद्धा परीक्षा होत असतो. इतके नव्हे मराठी रंग बोलले नथुरामचा रोल कुणाच्या झोल टाकावा याची इतके वर्ष परीक्षा बघितल्यानंतर नथुरामचं अग्निवीर माझ्या झोल टाकलं. नथुराम कसा साकार करतो नंतर तो बाळासमोर होऊ शकतो. काही लोकांना आवडत असेल काम, काही लोकांना आवडत नसेल काम. एकाच वेळेला सर्वांना खुश करणं हे कधीच कोणाच शक्य नसेल. सावरकरांनी शक्य झालं नाही. काम कसं करतो यापेक्षा हाच मुलीच भूमिका माझ्या पदात कशी पडते एवढी मोठी तपश्चर्या केल्यानंतरच होऊ शकतं. नथुराम गोडसे हा रोल पदार्थ 10 वर्षे 2002 साली हायकोर्टानं नाटक सुटल्यापासून 2018 सालापर्यंत 750 करोड आणि दुसऱ्या कुठल्याही नाटकाचे 600-700 करोड पडले. त्याच्यामध्ये जमीन आसमानाचं अंतर. एखाद्या नाटकाचे 700 करोड 800 करोड 1000 करोड म्हणजे खूप स्वाभाविक आहे आवडलेले नाटक असेल. पण ज्या नाटकाला सर्व उपयुक्त पाहिजे काँग्रेसद्वारे विरोध करतात, कधी बस जातात, कधी रंगमंचावरून मला मागण्याची धमकी देतात, कधी माझ्या विरोध प्रयोग संपल्यानंतर तुम्ही प्लेट आता काढू अशा प्रकारच्या धमक्या येतात. असं सगळं चालू असताना 11 वर्ष या सगळ्यांना आम्ही पूर्ण बोललो. महाराष्ट्राचा डिक्लेअर केलेला एकही प्रयोग कधीही आम्ही कॅन्सल केला नाही. घरातील झाडांची काळजी घेण्यासाठी वॉटर स्मार्ट पॉट या आधुनिक कुंड्या लवकरच बाजारात उपलब्ध होणार आहेत. घरातल्या घरात भाजीपाल्याची लागवड करण्यासाठी तसेच भाज्यांवर मारलेली कीटकनाशके आणि जंतूंपासून वाचवण्यासाठी वॉटर स्मार्ट पॉट कुंड्यांची निर्मिती करण्यात आली असून 4 जून आणि 5 जून रोजी इम्प्रेस गार्डन येथे सकाळी 10 ते 6 या वेळेत या कुंड्यांच्या वापराबाबत प्रात्यक्षिके दाखवण्यात येणार आहेत, अशी माहिती डॉक्टर प्रवीण चोरडिया यांनी पत्रकार परिषदेत दिली. या कुंड्या फायबरच्या बनवल्या असून या कुंडीत वरच्या भागात सेंद्रिय खतयुक्त माती भरलेली असते आणि खालच्या अर्ध्या भागामध्ये पाणी साठवले जाते. या दोन्ही भागांना जोडणारी एक नलिका यामध्ये बसवण्यात आली आहे. यामुळे कुंडीतील माती कडक होत नाही आणि पाणीही वाया जात नाही. तसेच मातीचा पोतही कायम राहतो. यामुळे या कुंडीत झाडांची लवकर वाढ होते. याशिवाय या कुंडीत एकाच वेळी आपण 2 ते 4 वेगवेगळ्या झाडांची रोपेही लावू शकतो, अशी माहितीही चोरडिया यांनी यावेळी बोलताना दिली. संधी साधू जनता दल आणि जनता पक्षाला सांभाळून घेण्याच्या चुकांमुळे समाजवादी पक्षाची वाताहत झाली, असे मत ज्येष्ठ समाजवादी नेते पन्नालाल सुराणा यांनी व्यक्त केले. ज्येष्ठ समाजवादी विचारवंत ग.प्र. प्रधान यांच्या स्मृतिदिनानिमित्त एस.एम. जोशी सोशलिस्ट फाउंडेशन आणि साधना ट्रस्टच्या वतीने सोशलिस्ट पार्टी ऑफ इंडिया आशय आणि आव्हाने या विषयावरील व्याख्यानात सुराणा बोलत होते. यावेळी ग.प्र. प्रधान सहृदयांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी साधना ट्रस्टचे विश्वस्त राग जाधव, साधनाचे संपादक डॉक्टर नरेंद्र दाभोळकर, राष्ट्रसेवा दलाचे अध्यक्ष अरविंद कपोदे, अभय जोशी आदी मान्यवर उपस्थित होते. सुराणा पुढे म्हणाले की लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेस आघाडीला बहुमत मिळाल्यानंतर सुसाट वेगाने सुरू केलेली भांडवलशाही धोरण रोखण्यासाठी देशभरातील समाजवादी विचारसरणीच्या नेत्यांनी एकत्र येऊन सोशलिस्ट पार्टी ऑफ इंडियाची स्थापना केली. समाजवादी चळवळीपासून लांब गेलेल्या कामगार संघटनांनी आग्रह केल्याने पक्ष स्थापनेस गती मिळाली. पुढील विधानसभा निवडणुकीमध्ये ठसा उमटवण्यासाठी पक्षाच्या बांधणीस वेळ मिळेल, असेही सुराणा यांनी सांगितले.